प्रत्येक मानकऱ्यांचा मी उल्लेख एवढाच करणार आहे, कारण या केवळ पुरस्काराच्या साठी मी तेवढे लांब आलेले नाही, तर त्या माधवराव परिवारावर असलेल्या प्रेमापोटी तो उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू ज्यांचं आपण आत्ता मनोगत ऐकलं. सर अतिशय सुंदर असं मनोगत आपण व्यक्त केलं आणि साहित्यिकांना सुद्धा आणि मला सुद्धा अतिशय ते आवडलं की आपण एक छान पद्धतीने परामर्श घेतला. जे पुरस्कृत आम्ही साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत. लखनसिंग कट्टे साहेब गोंदिया मधून आलेले आहेत. आनंद मेनसे साहेब खास बेळगावहून इथं उपस्थित झालेले आहेत. मेनसे साहेब मला आमचे ओळखकर साहेब असतील किंवा इतर अनेक मंडळींचे फोन आले होते. खरं तर प्रत्येक व्यक्ती इथे कादंबरीच नाही तर ते एक प्रबंध आहे PhDचा. अशा पद्धतीचे आमचे हे सर्व डॉक्टर प्रमोद गारोडे आहेत. माननीय संग्राम गायकवाड साहेब त्यांचंही आपण मनोगत ऐकलं. शासकीय सेवेत असताना गायकवाड साहेब आम्ही माधवरावाची 25 वर्षापासून परंपरा आहे की शासकीय सेवेत राहून साहित्याची सेवा केली अशांचे पुरस्कार आम्ही देतो. आणि यापूर्वी शेखर गायकवाड असतील, विश्वास पाटील असतील, मागच्या 2 वर्षापूर्वी विभागीय आयुक्त भापकर साहेब असतील, प्रत्येक शासकीय सेवेत असताना यावर्षी आमचे आता गोंदियाचे कट्टे साहेब असतील, या प्रत्येकाचा नामोल्लेख जाणीवपूर्वक मी करतो. खास पुरस्कारासाठी प्रतापसिंह चव्हाण बेळगाव आहेत. मागच्या वर्षी त्यांना पुरस्कार आम्ही दिला होता पण ते येऊ शकले होते, पण आज यावर्षी ते उपस्थित झालेले आहेत. चित्रा क्षीरसागर मॅडम गोव्याहून आलेले. विचार करा की संत तुकोबाने म्हटलेलं आहे की माझ्या जातीचे भेटवतो बज कोण. आणि ही साहित्यिकांची मांदी अळी आहे. ही तर माझ्या जातीचे मला सगळे भेटणार आहे. साहित्यिक ही आमची जात आहे. लेखक, विचार आणि हे सर्व आम्ही एकत्रल्यानंतर हे एकूण सगळ्यांचे जर विचाराचं आपण एक परामर्श घेतला तर असं आपल्या लक्षात येत आहे की प्रत्येक जण या मातीशी निगडीत असलेली व्यक्ती आहे, निगडीत असलेले साहित्य. आम्ही नेहमी साहित्य म्हणले की आमच्या डोक्यामध्ये कविता येते आणि शेक्सपियर किंवा वर्सवर्थची व्याख्या येते. पोएट इज ए स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. झालं, एवढंच साहित्य नाही आहे. संग्राम गायकवाडांनी व्यक्त केलं की समाजातली खदखद आहे. मेनसे साहेबांनी व्यक्त केलं की काय आजचे पत्रकारांची अवस्था या देशात आहे. कुलगुरू साहेबांनी मत व्यक्त केलं. आपण मुलाखतीमधून सुद्धा पाहिलं असेल काही प्रश्न आपण नाही विचारले मुलाखतीमध्ये, कारण चित्रपटसृष्टी असेल, नाट्यसृष्टी असेल, सगळ्याच क्षेत्रामध्ये आज अस्वस्थता आपल्याला दिसते. ती साहित्यिकांनी टिपली पाहिजे. इतर विशेष सत्कार आपण अस्मिता गायकवाड यांचा केला. लोकमत सखी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल. डॉक्टर कविता मुरुमकर यांची सुद्धा कादंबरी मी ज्योतिराव, मी सावित्री ज्योतिराव ही पुणे विद्यापीठाच्या MA साठी अभ्यासाला लावलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं हा सगळा सोहळा माननीय अशोक समेळ साहेब जे माधवराव परिवाराचे आमचे मार्गदर्शक आहेत, आधारस्तंभ आहेत, आणि माननीय सौ मधुराव वेलणकर यांना सुद्धा अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून त्यांनी हा वेळ दिलेला आहे. आणि ताई, तुम्ही या परिवारामध्ये येऊन जे आम्हाला प्रेम दिलेलं आहे, तुम्ही गेले दिवस कालपासून तुम्ही आता 24 तास तुम्ही बाहेर आहात मुंबईच्या, तुम्ही खूप अस्वस्थ असाल, पण जाताना विचारांची शिदोरी घेऊन तुम्ही जाणार. माधवराव परिवाराचं प्रेम तुम्ही घेऊन जाणार आणि हे प्रेम अरबी समोर सगळं खारट नाहीये. हे आमच्या चंद्रभागेचं प्रेम आहे. हे आमच्या विठ्ठल रुक्माईचं प्रेम आहे. हे आमच्या आई तुळजाभवानीचं प्रेम आहे. आणि हे आमच्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे त्याचं हे प्रेम आहे. गाणगापूरचा दत्त महाराजाचं प्रेम आहे. सोलापूरचा हा जो परिसर आहे हा एक पावन चारी बाजूनी आम्हाला ब्लेसिंग ज्याला म्हणून अशा पद्धतीचा हा परिसर आहे. या ठिकाणी समोर सुद्धा दिग्गज साहित्यिक कलाकार सोलापुरातून प्रत्येकाचं खरं तर मान्यवर सत्कार करणं आवश्यक होतं, परंतु त्याच्या ऋणामध्ये आम्ही राहू इच्छितो. मसापाचे अनेक आमचे अध्यक्ष पदाधिकारी, गोविंद काळे आमचं रोज पुण्यश्लोक अहिल्यादेवीवरची त्यांची सध्या आकाशवाणीवर चालू आहे.
चिंतनपर याच्यामध्ये छान पद्धतीने लिखाण करणारे सोलापुरातले मान्यवर साहित्यिक उपस्थित आहेत. या प्रत्येकाचं माऊली कुरुलवरनं आलेत, मोहोळवरनं कुठून कुठून लोक आलेले आहेत. या सर्वांच्या मनोरमा परिवार ऋणामध्ये राहू इच्छितो. ज्येष्ठ नागरिक सुनेत्राबाई पवार आलेले सगळे आमच्या माता भगिनी, या प्रत्येकाचं या ठिकाणी मी नामोल्लेख एवढ्यासाठी करतो कारण कुठलाही कार्यक्रम करत असताना हे एकट्याचं काय काम नाही आहे, याला टीमवर्क लागतं. आणि हे जी टीमवर्क आपण मनोरमा परिवाराच्या आमच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनी सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम यांचे सर्व सदस्य सहभागी, प्रत्येकाचं आम्हाला काही ना काही योगदान लागतं आणि ते प्रत्येकाने दिलेलं आहे. नसीबा पठाण आमच्या इथं समोर बसले तर तुम्ही मला वाटतं 80 क्रॉस झालं ना, किती झाले? 88 जवळ आहे. म्हणजे अजून 2 वर्ष लहान आहे, म्हणजे 8 वर्ष पुढे. असो, ढोबळे साहेब आमचे कॉलेज पासून आम्हाला सिनियर, मनोरमा परिवारावर सतत मायाचा हात त्यांचा आमच्यावर आहे. पालकमंत्री असताना मी DDR होतो, आमची त्यांची रोज जुगलपती रेस्टॉरंट चालायची. साहेबांचा फोन आला की आम्ही पळत यायचं, पळत गेले की मग हे काय शिका, ते काय ते काय ते काय. पण साहेबांनी अतिशय सांभाळून आम्हाला घेतलं. कंटे साहेब मंत्रीच आमचे वर्गमित्र होते आणि आम्हाला कॉलेज असताना मार्गदर्शन केलं. कुठलाही प्रोटोकॉल न पाळणारा हा आमचा वरिष्ठ मित्र आज या ठिकाणी पत्रिकेत आम्ही खरं तर मी त्याला विचारलं होतं की तुम्ही येताय का म्हणून, पण होय नाही चालू होतं. शिंदे साहेबांचं तर ठरलंच होतं यायचं, पण परत मला म्हणाले की अरे श्रीकांत कुलगुरू येत आहेत ना, मग मला मुंबईला दिलेलं मिटिंग आहे तर मी तिकडं जातो, मला आज यावाला माफ करा. हरकत नाही म्हणलं. पण बघा, देव पाडतो तसं आमचे ढोबळे साहेब या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे. ढोबळे साहेबांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. माणूस कसा आहे की माझी 4 वेळची कविता आहे, कोऱ्या पाठीवर काही लिहून पुसणे किती सोपे असते. कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते. तुमच्या आमच्या मनाचं असं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, समाजाचं किती बरं झालं असतं. आम्ही पाठी कोरीच करायला तयार नाही. अरे काल असं म्हणला, परवा असं म्हणला, हे असं झालं, तेच असं झालं, बघून घेऊ. पण ढोबळे साहेबांनी कधीही हा विचार असा मनात केला नाही की मी मंत्री, हे अधिकारी, हे आम्ही कॉलेज, मी श्रेष्ठ ज्येष्ठ नाही. जिथं संधी मिळेल तिथं लोकसेवेसाठी धावून जाणारा आणि साहित्याची जाण असलेला मराठी भाषेचे प्राध्यापक आहेत ते. आणि मला आठवत आहे शरद पवार साहेब, ढोबळे साहेब फक्त भाषेवरच्या प्रभुत्वापोटी त्यांनी एवढी मदत घेतली. महाराष्ट्रात एक आदर्श उदाहरण. लोकांना माहित आहे, लोकांना फक्त राजकारणी म्हणून माहिती आहेत, पण प्राध्यापक ढोबळे साहेब, PhD चे विद्यार्थी ढोबळे साहेब आणि मराठीची प्रचंड जाणीव असणारे, त्यांनी जर एकटे बोलले असते तर सभागृहात तासभर हलवून ठेवला. पण आज त्यांचं मनोमत नाही. पण परत मनोरमा परिवार ढोबळे साहेबांना एक संधी आपण घेऊया वसुंधरा कॅम्पसमध्ये. आज फादर्स डे आहे. फादर्स डेचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की लहानपणापासून वडील सेवानिवृत्त झाले लवकर 84 साली, पण वडिलांचं सकाळी पहाटे उठून जे काही गीतेचं असेल, आर्वीकर महाराजांचं असेल, ज्ञानेश्वरीचं असेल, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय श्री संवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलात्मतीत प्रकाशू, मने निवृत्त दासू अवघा निवृत्त. हे पाठांतर कशामुळे झालंय? एक घरात चाललेल्या, जसं दळणावरच्या ओव्या माझी माय म्हणते तसे आमच्या वडिलांनी सकाळी उठून केलेले हे गाणं. समचरण दृष्टी उभे विटेवरी, समचरण दृष्टी उभे विटेवरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, अनेक लगे बाईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे माझे चित्त झडी झडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आपावर्म, जोजे कर्मधर्म नाशवंत. हे तोंड पार का व्हाय झालंय मानव साहेब? हे केवळ वडिलांनी सकाळी जे गेलं ते ऐकलं आणि ते तोंड पाडलं. म्हणजे गीतेचं ते श्लोक, गीता पाठांतर म्हणायचे आणि मग आमच्या डोक्यामध्ये ते श्लोक कसे बसायचे आमचं आम्हाला माहित आहे. अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति हा.
अनासितः कर्मफलम कार्यम कर्म करोति हा स संन्यासीच स योगीच न निरंगंच चाकरिया। केवल भगवे वस्त्र पहनने से कोई साधु या सन्यासी होता नहीं, अग्नि का त्याग करने से कोई साधु सन्यासी होता नाही। त्याला आचार विचार संस्कृती हे गीतेच्या 13व्या अध्यायातलं पहिलं। पण हे फादर्स डे म्हणून माझ्या लक्षात आलं, कारण ही एवढं पाठांतर आपण करतो बोलतो, ही कुणाची देणगी आहे? ही केवळ वडिलांची आहे, ह्याच्यामध्ये माझं स्वतःचं काहीही नाही। आणि हे सहज म्हणजे घरातली संस्कृती मधुराताई आचार विचार किती महत्वाचे असतात बघा। तुम्ही काय बोलता काय नाही करत ते अनुकरण मुलगा करतो आणि त्यातून आपली चाली बोली भाषा मातृभाषा ही जन्म घेते। आणि म्हणून घरामध्ये बोलताना किती विचार केला पाहिजे आई बापाने। भाषेचा खऱ्या अर्थानं जर विकास व्हायचा असेल तर खूप बोलण्यासारखं आहे। मी या ठिकाणी बोलणार नाही। हे माझे नवरत्न मला जे साहित्यिक रूपाने भेटले, आदरणीय साहेब खूप सुंदर कविता म्हणली। मी पण अस्वस्थ शिवार नावाचा कविता संग्रह लिहिला, सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्येवरच ते कविता संग्रह होता। पण आमचं कसं होतं की पुस्तक लिहिले, बदरवाने प्रकाशन केलं आणि ते माझ्या कपाटामध्ये राहिलं। ते मार्केटमध्ये जाणं, ती कविता पोचणं, घरोघरी हे होणं, हे काही गोष्टी आम्हाला कधी जमल्या नाहीत, कारण सरकारी सेवेमध्ये असल्यामुळं सतत त्यांना आमचं कामाचा व्याप आणि ह्या गोष्टी। पण आता या अशा पद्धतीच्या ह्याच्यामधून तुमचा आमचा परिचय होत जाणार, आपण एकमेकाला भेटतो। दरवर्षी मनोरमाची ही साहित्याची परंपरा आहे, ही केवळ एकट्याचं नाही तर या परंपरेला 2000 सालापासून मनोरमाचे आमचे वडील सदाशिव आमचे मोरे यांनी याला खऱ्या अर्थाने पंढरपूरची जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्याची ह्याला जोड दिलेली आहे। मानव साहेब नैतिक अधिष्ठान ज्याला आपण काय म्हणू, ते सदाशिव रामचंद्र मोरे वयाच्या 81व्या वर्षी बँकेचे चेअरमन होते। वयाच्या 81 वर्षी डोळे साहेबांनी 93 वर्षापर्यंत चेअरमनशिप सांभाळली। त्यामुळे ज्यांचं वय झालंय त्याने आता फार थकून जायचं कारण आहे, आता सुरुवात आहे, अजून एक तर काम करायचं आहे नटश्रेष्ठ, म्हणजे पुढची पुस्तकं लिहायला। त्यामुळे आता हातभर घाबर, अरे आपलं वय झालं अमुक झालं काही नाही मला, कारण वडिलांचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे। 93-94 पर्यंत स्वतः सही करायचे आणि बँकेत गेले, कधीही स्वतः बँकेची गाडी, आजपर्यंत बँकेला मनोरमाची गाडी नाही। आम्ही आमच्या कोटीवर आमच्या वडिलांचं धोरण असं, मनगाडात नेट असेल तुझ्या हिमतीवर कमव, बँकेचा पैसा वापरायचा नाही, संचालक मंडळ नाही, मानधन नाही, खर्च नाही, नाश्ता नाही, जेवण नाही, बँकेच्या जोरावर हा कार्यक्रम चालत आहे। हा आमच्या साहित्य मंडळींच्या कॉन्ट्रीब्युशनवर हे कार्यक्रम चालतात। मनोरमा सांस्कृतिक कार्यक्रम गेले 25 वर्ष आमचं सांस्कृतिक मंडळ आहे, मनोरमा साहित्य मंडळ आहे। आणि म्हणून बँकेचा कुठं ओरखडा न लागू देता या मनोरमाचा सुगंध हा घरोघरी पसरावा, हे माझ्या आईचं नाव आहे। आईच्या माझ्या 4 मुलीचा मनोरमाची जी टॅगलाईन आहे की आईच्या प्रेमात राजकारण नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं। आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं। तुमचं आमचं असं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, समाजाचं किती बरं असतं। गाडगे बाबांची शिकवण होती की आईच्या प्रेमानं तुम्ही काम करा, तुम्हाला समाज कधीही नावं ठेवणार नाही। आणि या भूमिकेतून परिवाराची वाटचाल चालत असताना शेवटी मी संत कबीराचाच फक्त उल्लेख करणार आहे कि बुरा जो देखन मैं चला, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजे अपना, जो दिल खोजे अपना, मुझसे बुरा न कोई। माणसाचं वैशिष्ट्य हेच असतं, माणूस नेहमी बाहेर बघतो आणि बाहेर बघण्याची जोपर्यंत आम्हाला सवय आहे तोपर्यंत आम्ही स्वतःला ओळखतच नाही की मी काय, मी कसा आहे। माझी ही भूमिका आहे, माझ्या साहित्यामधून मी मांडण्यात येईल की आज बघायला शिका, आज डोकावा, आधी स्वतःकडे बघा। ज्या वेळेला आम्ही दुसऱ्याचा वाईट विचार करतो, जिथं वाईट विचार येतो त्या तिथं पहिल्यांदा तुमच्यावर परिणाम होतो, दुसऱ्यावर काही त्याचा परिणाम होत नाही। म्हणून चांगला विचार, चांगले आचार, आई वडिलांची संस्कृती ही साहित्यामधून आपल्याला निश्चितपणे जोपासता येते। तशा प्रकारचं साहित्याची निर्मिती आपल्याला करावी लागते। आज जो देश गेले 75 वर्ष आपण पाहतोय, या देशाला एक संत संस्कृती
साहित्य परंपरा प्रत्येक भाषेमधून आहे. आज आमच्या कटरे साहेबांनी उल्लेख केला जंगल संपत्तीचा आणि तिथल्या पोवारी बोली भाषेचा. या सगळ्यांचं 9 आमचे जे आहेत त्या प्रत्येकाच्या मी ऋणामध्ये राहू इच्छितो. आपण सर्व मंडळी शेवटी तुमच्यावरती म्हणजे अध्यक्षीय भाषेने सुद्धा असंच असतं, कारण शेवट भाषण करायचं म्हटल्यानंतर सगळ्यांनी त्याच्यातून रस काढलेला असतो आणि परत त्या उसातून रस काढणं ढोबळे साहेब ही फार अवघड गोष्ट असते. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचं वरदान ज्याला लाभलेलं आहे, त्याचे आशीर्वाद ज्याला आहेत, तर त्या ज्ञानेश्वरीला जर स्मरण केलं, गणेशाला जर स्मरण केलं, तर मला वाटतं की फार अवघड काही नाही. आणि आज पुन्हा एकदा सर्व विचार मंचावर इथं माझे जे बंधू भगिनी उपस्थित आहेत, मुंबई, पुणे, गोवा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, हे उभा महाराष्ट्र या ठिकाणी सर इथं उपस्थित आहे. त्या सगळ्यांच्या मी इथं मनापासून त्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो, आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. सर्व बंधू भगिनी, माता भगिनींना मी या ठिकाणी माझं विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझं लाभलेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.